संपूर्ण मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार माजलेला आहे. जणू काय प्रलय आल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे असतील तर खऱ्या अर्थानं ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता. आणि शेतकऱ्यांची सगळी कर्ज या महायुती सरकारनं पूर्वीच आश्वासन दिल्याप्रमाणे संपवायला पाहिजे होती, त्याला कर्जमुक्त करायला पाहिजे होतं. ते राहिलं बाजूलाच. स्वतः मुख्यमंत्री सांगतायत की राज्यामध्ये सरासरीच्या 110% अधिक पाऊस पडलेला आहे. ओला दुष्काळ जाहीर करायला याच्यापेक्षा मोठा पुरावा काय पाहिजे? 10 मे पासून सातत्यानं पाऊस पडतोय आणि असं असताना शेतकऱ्याला मदत करायचं राहिलं बाजूलाच, शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या नावाखाली, तात्पुरती मदत देण्याच्या नावाखाली जी तुटपुंजी मदत दिली जाते त्याच्यावर नेत्यांचे फोटो, पक्षाचा लोगो, पक्षाचं चिन्ह, हे काय चाललंय? शेतकरी काय भिकार आहे काय? त्याची चेष्टा चालवली आहे? बरं देऊन देऊन देताय काय? अतिशय तुटपुंजी मदत जी पाण्यात बुडणाऱ्या माणसाला एखादा काडीचा आधार व्हावा तशी, धड त्या काडीमुळे वाचताही येत नाही आणि मदत मिळाली नाही असंही म्हणता येत नाही, अशी अवस्था. अरे जी मदत तुम्ही द्याल त्यासाठी पैसा रोजगार हमीच्या कामावर जाऊन जी मजुरी आलेली आहे त्या मजुरीतून देताय का? तुमचे धंदे सगळे आम्हाला माहिती आहेत, कुठून पैसा कमावला हे माहित आहे. आणि ते सुद्धा अशी चेष्टा जी शेतकऱ्यांची चालू आहे ती अत्यंत संतापजनक आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळून द्यायचं नाही, अशी पद्धत आहे, अशी परंपरा आहे आपली. आणि हे गाजावाजा करून मदत देत आहेत. द्यायचं तर मग त्याचं संपूर्ण जे पीक गेलेलं आहे त्या पिकाची किंमत द्या, त्याची भरपाई द्या, मग तुमचा मोठाच्या मोठा फोटो देता लावा, आमची काही हरकत नाही. अरे देताय काडीची मदत आणि गाजावाजा मात्र मोठा करता, ही काय बरोबर नाही. शेतकऱ्यांना मी एवढाच सल्ला देईन, असं चमकोगिरी करणाऱ्यांना ज्या चिखलात तुम्ही लोळा लागलाय तुम्ही लोळू नका, या लोकांना लोळवा, त्याशिवाय अद्दल घडणार नाही, एवढाच माझा शेतकऱ्यांना सल्ला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.